नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सुधा फूड्स. माझा बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा. हा माझा स्मॉल बिझनेस आहे. मी स्मॉल स्केलवरच काम करते. कारण हेल्पिंगला एकतर कोणी मिळत नाही आणि मिळालं तर खूप जास्त पैसे मागतात. त्यामुळे मी अजून तरी स्मॉल स्केलवर काम करते. कारण मी सुद्धा अजून बऱ्याच गोष्टी शिकते बिझनेस संबंधित. स्मॉल स्केलवर बिझनेस केल्यावर आपल्याला मार्केटमध्ये त्या प्रॉडक्टला डिमांड आहे की नाही हे सुद्धा कळतं. आणि मार्केटिंगसाठी मी जेव्हा थालीपीठ भाजणीचं सॅम्पल घेऊन जायचे, तर तेव्हा त्यांचं म्हणणं असं असायचं की तुम्ही स्नॅक्सवर काम करा, कारण आजकाल कोणी थालीपीठ वगैरे बनवत नाही, पिठं कोणी विकत घेत नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्नॅक्सवर काम करा. पण मला हेल्दी ऑप्शनवर काम करायचं होतं, म्हणून मी अजूनपर्यंत थालीपीठ भाजणीवरच माझा फोकस आहे पूर्णपणे. मी दिवाळीमध्ये ट्राय केलं होतं चकली भाजणी आणि चकली बनवण्याचं, पण माझं चकली भाजणीचं प्रोडक्शन थोडं लेट झालं होतं. किराणा दुकानात मी घेऊन गेली होती चकली भाजणी, पण त्यांनी ऑलरेडी स्टॉक भरलेला होता 50-50 किलो, त्याच्यामुळे कोणीच घेतलं नाही. फक्त माझ्या रिलेटिव्ह आहेत, त्यांचं किराणा दुकान आहे, त्यांनीच फक्त 1च किलो घेतली होती. त्यानंतर मग मी काय केलं, स्वतःच घरी चकली बनवून जेवढी सेल करता येईल तेवढी मी सेल करायचा पूर्ण प्रयत्न केला. पाहिजे तसा प्रॉफिट नाही झाला, पण मार्केटसारखी कुरकुरीत चकली मला सुरुवातीला बनवता येत नव्हती. मी खूप एक्सपेरिमेंट केले, शिकले, खूप जणांना विचारलं आणि स्वतः मी चकली बनवली घरी आणि ती आधी मी ट्राय केली. काही जणांना सॅम्पल दिले रिलेटिव्हमध्ये, त्यांना आवडलं. त्यानंतर मी स्वतः चकली बनवली, सेल केली. बिझनेस करण्यासाठी आपल्याला फक्त प्रॉफिट नाही, एक्सपिरियन्स सुद्धा महत्वाचा आहे. कधी कधी आपल्याला नो प्रॉफिट नो लॉसवर सुद्धा बिझनेस करावा लागतो, कारण त्यातनं आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतं पुढे जाण्यासाठी. पुढे कोणत्या गोष्टी आपल्याला अंमलात आणायच्या आहेत आणि नाही हे आपल्याला लर्निंग झोनमध्ये शिकायला मिळतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.